गुलामीतून मुक्तीची खिडकी, एक आत्मपरीक्षण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक लेख पाहणार आहोत. ते लेखाचे नाव आहे गुलामीतून मुक्तीची खिडकी, एक आत्मपरीक्षण. आता हा लेख सर्वांनी वाचावा किंवा ऐकावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आता आपण सुरुवात करूया. आता आपली खरी शोकांकिता, भारतीय समाजाची आजवरची सगळ्यात मोठी शोकांकिका कोणती असेल तर ती म्हणजे परिवर्तनाची भीती. आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, तंत्रज्ञानाच्या युगात जगतो, पण जेव्हा स्वतःमध्ये किंवा समाजात बदल करण्याची वेळ येते तेव्हा आपले पाय मागे सरकतात. आता एक प्रसिद्ध आणि उपरोधित निरीक्षण आपण नेहमी ऐकतो. अमेरिकन व्यक्तीसमोर एखादी समस्या आली की तो त्यावर वैज्ञानिक उपाय शोधतो. आता जर्मन व्यक्ती तंत्रज्ञान आणि कल्पकतेने स्वतःचा मार्ग निर्माण करतो. पण भारतीय माणूस काय करतो? रात्रीची लाईट गेली की तो आधी स्वतःच्या घरात मेणबत्ती शोधत नाही, तर तो खिडकीतून बाहेर वाकून पाहतो. बाजूच्या देशमुखांच्या घरी पण लाईट गेली का? जर देशमुखांची पण गेली असेल तर हा सुटकेचा निश्वास सोडतो आणि अंधारात शांत झोपून जातो. आता हे साधं वाटणारं उदाहरण आपल्या एका फार मोठ्या मानसिक आजारावर बोट ठेवतं. आता हीच आपली मानसिक गुलामी आहे. आता परकीय शासन विरुद्ध मानसिक गुलामी. आपल्या देशावर शेकडो वर्ष परकीय शासकांनी राज्य केले. आपण इतिहास वाचतो आणि संताप व्यक्त करतो, पण विचार करा, हजारो वर्षाच्या त्या परकीय राजवटीपेक्षाही कितीतरी पटीने भयानक आणि धोकादायक कोणती गोष्ट असेल तर ती आहे आपल्या स्वतःच्या मनातील गुलामी. आता भौतिक गुलामगिरी ही साखळदंडांनी बांधलेली असते. ती डोळ्यांना दिसते, त्यामुळे त्याच्या विरुद्ध बंड करणे सोपे असते. पण जेव्हा गुलामगिरी विचारांमध्ये रुजते तेव्हा ती माणसाला आतून पोखरून टाकते. आता आपण परिस्थितीला दोष देतो, पण ती बदलण्याचा प्रयत्न बिलकुल करत नाही. आपण व्यवस्थेवर चिडतो, पण स्वतः नियम पाळत नाही. तर आपल्याला समाजात बदल हवा असतो, पण त्याची सुरुवात ही शेजारच्या घरापासून व्हावी अशी आपली इच्छा असते. आता जेव्हा आपण समाजात बाहेर पडतो तेव्हा आपल्याला जिकडे तिकडे व्यवस्थेचे, परंपरेचे, अंधश्रद्धेचे गुलाम दिसतात. आपण त्याच्यावर टीका करतो, पण जेव्हा आपण घरी परततो तेव्हा आपणही शांतपणे बसून राहतो का? कारण स्वतःमध्ये बदल करण्याचे धैर्य आपल्यात नसते. परिवर्तन हे नेहमी बळी मागतं कष्टाचा, जुन्या विचारांच्या त्यागाचा आणि कम्फर्ट झोन सोडण्याचा, आणि आपण नेमके तिथेच मागे पडतो. आता भीती. गुलामीची मूळ कारण इतिहासाचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गुलामी ही कधीच
संपूर्णपणे परकीय नव्हती, ती आपण स्वतःवर लादून घेतलेली भीती होती. अपयशाची भीती. मी काही वेगळं करायला गेलो आणि चुकलो तर? लोक अपवादाची भीती. लोक काय म्हणतील? हा जगातील सगळ्यात मोठा रोग आपल्या समाजात जडलेला आहे. आता परंपरेची भीती. आता पूर्वजांपासून चालत आलेलं कसं नाकारायचं, मग ते चुकीचं का असेना? या भीतीने आपल्या बुद्धीला कुलूप लावले आहे. जोपर्यंत मनात भीती आहे तोपर्यंत माणूस कधीच स्वतंत्र विचार करू शकत नाही. आपण फक्त आदेश पाळणारे, प्रवाहाच्या दिशेने वाहणारे रोबोट बनून राहिलेलो आहोत. आता मुक्तीची खिडकी कशी उघडणार? आता हा प्रश्न उरतो की मानसिक गुलामीतून बाहेर पडायची कशी? ती मुक्तीची खिडकी नक्की कुठे आहे? मुक्तीची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा आपण इतरांकडे दोष दाखवणे बंद करू. जोपर्यंत आपण आपल्या अपयशासाठी नशीब, सरकार, समाज किंवा शेजारच्यावर जबाबदार धरू तोपर्यंत आपण गुलामच राहू. आता खिडकीतून बाहेर डोकावून दुसऱ्याच्या घरातील अंधार पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या मनात प्रकाश शोधणे म्हणजेच मुक्ती. या मुक्तीसाठी आपल्याला 3 पावले उचलावे लागतील. आता आपण बघणार आहोत तीन पावले कोणती आहेत. मुक्तीचे पाऊल, त्याचा अर्थ आणि कृती. आता पहिलं आहे प्रश्न विचारण्याची सवय. कोणतीही गोष्ट अशीच चालत आली आहे म्हणून स्वीकारू नका, त्यामधील तर्क शोधा. आता दुसरी गोष्ट आहे जबाबदारीची जाणीव. आता माझ्या देशाची, समाजाची ही स्थिती आहे, त्याला काही अंशी मीही जबाबदार आहे हे स्वीकारणे. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बदलांची सुरुवात स्वतःपासून. जर प्रामाणिकपणा हवा असेल तर आधी स्वतःलाच देणे बंद करा. जर स्वच्छता हवी असेल तर स्वतः कचरा टाकणे थांबवा. आता आपण जो लेख वर पाहिला त्या लेखाचा आपण समारोप बघूया. आता प्रकाशाची वाट स्वातंत्र्याची ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला साजरी करण्याची गोष्ट नाही. ते रोजच्या जगण्यातल्या विचारांचे स्वतंत्र असले पाहिजे. आता जोपर्यंत आपला समाज दुसऱ्याच्या घरातील अंधार पाहून स्वतःचे समाधान मानत राहील तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकणार नाही. चला तर आज ती मानसिक गुलामीची भिंत पाडून टाकूया. ती भीतीची दारे बंद करूया आणि स्वावलंबनाची, विवेकवादाची आणि आत्मपरीक्षणाची ती मुक्तीची खिडकी आपण उघडूया.
आता ज्या दिवशी प्रत्येक भारतीय स्वतःच्या मनातील अंधाराशी लढायला उभा राहील, त्याच दिवशी या देशाला वैचारिक गुलामगिरीमधून खरी मुक्ती मिळेल. आता स्वतःमध्ये प्रकाश शोधा, जग आपोआप उजळून निघेल. धन्यवाद. जय हिंद. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.